भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते. राशी चक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. असं एका प्रतिभावानाने म्हटलंय की प्रतिभावान बनण्यासाठी 1% अंतर्स्फूर्ती लागते आणि 99% मेहनत घ्यायची तयारी लागते. तेच तर आपण करतो या कार्यक्रमाद्वारे की आपल्याला ज्ञानी तर व्हायचं आहे, ती आपली अंतस्फूर्ती घेऊन आपण इथे आलोत. पण आपली आता मेहनत इथे आहे की हे सगळं ऐकून लक्षात ठेवतो का, किमान आपल्या रोजच्या आयुष्यात त्यासाठी जागरूक होतो का, कोणा भोंदू ज्योतिषाच्या हाती तर लागत नाही ना, बकरा तर होत नाही ना. यासाठी आपली स्वतःची 99% मेहनत आवश्यक आहे आणि आपल्या मदतीला आहेत शरदजी. आपण नक्षत्रांची माहिती मिळवतोय आणि एक राशी ही 2.25 नक्षत्र घेते, तर या नक्षत्रांचा अभ्यास आपण राशीनुसार करतोय. म्हणून आता कर्क राशीकडे वळूया. शरदजी, कर्क राशीत पुनर्वसू, पुष्य आणि अश्लेषा ही 3 नक्षत्र आहेत. त्यातलं पुनर्वसू मिथुन पासून आपल्या आहे मदतीला. तिथून सुरुवात करूया पुन्हा एकदा. तू आता टक्केवारी जे काय म्हणालीस ना, हां, अंतस्फूर्ती वगैरे, त्याच्यावर एका विद्वानाचं मत असं आहे, 5% बायका निसर्गतः सुंदर असतात, 95% बायका मेहनतीने सुंदर दिसतात. त्या बायका मेहनतीने असं कसं म्हणता तुम्ही? तो भाग मला थोडा इथे आठवला. तर हे पुनर्वसूचं एक बुजुर्गांचं परत मी तुला वर्णन करून सांगतो. मिथुनामध्ये आपण त्याची सुरुवात केली आहे. या बुजुर्गांची ऑब्झर्वेशन्स काय असतील ना, त्यांनी पुनर्वसूचं वर्णन असं केलं, शांत, सुखी, सुशील, बुद्धिमान, रोगी, पुन्हा संतोषी आहे. संतोषी म्हणजे आहे त्यात संतोष, असं नाही की खूप मिळाले म्हणून संत, आहे त्यात संतोष मानणारे, विद्याभ्यासंगी, नीतिमान, सत्वगुणी, कलाकौशल्य संपन्न, लोकसेवा करणारा, ईश्वर भक्त आणि गायक, असं आपण त्याचं वर्णन केलं होतं. आता हे वर्णन जेव्हा कर्केत कंटिन्यू होत आहे तेव्हा इमोशनल राशीत ईश्वरभक्त माणूस आहे. बायकांचं ज्यावेळेला कर्क राशी असून पुनर्वसू नक्षत्र असतं तर त्या किती श्रद्धेने देवपूजा करतात. मग ती वटपूजा असो का ऋषी पंचमीचा असो, ते करताना त्या किती इन्व्हॉल्व होतात हा भाग बघ. आणि काही असं जमतात आणि काय करायचं म्हणून करतात तो भाग बघ. तेव्हा बुद्धिमान राशीतून हे नक्षत्र इमोशनल राशीत प्रवेश करतं आणि त्याचा एकच चरण असला तरी फरक मिथुनेतल्या पुनर्वसूमध्ये आणि कर्केच्या पुनर्वसूत थोडा फरक पडेल. ही माहेर आहे, हे सासर आहे, थोडा फरक पडणारच मुलीच्या वृत्तीमध्ये. तसं कर्क पुनर्वसूमध्ये खूप धार्मिकता आहे, भाविकता आहे, ईश्वरावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. पुराणाची वगैरे टिंगल करण्याची प्रवृत्ती नाही, पुराणातली वांगी पुराणात म्हणण्याची अशी त्यांची वृत्ती नाही. त्या सांगतात आज नसेल पण त्या काळामधल्या वटसावित्रींना ही ताकद होती, आज आम्ही ती घालवून बसलोय असं त्या म्हणतील. तेव्हा पुनर्वसू आणि कर्क हे कॉम्बिनेशन सुरेख आहे, विशेषतः बायकांना. तेच जर पुरुषाचं असेल तर देवघरात तासनतास बसलाय, काय जे काय करतोय त्याचा त्याला आनंद आहे, पण फॅमिली मेंबर्स वैतागतील. पुरुषांनी देवपूजा करू नये वगैरे असं नाही, पण तो मार्ग पूर्ण तू पत्करलाय का अध्यात्म एकाध्याय असं नाही. प्रपंच करावा नेटका, दिसो न द्यावा फाटका. प्रपंच करता करता अध्यात्म कर, बाकी पुरुषांची कर्तव्य पुरुषांनी केले पाहिजेत. हा फरक पडेल स्त्री पुरुषांच्यात. पुनर्वसू मिथुनेमध्ये खूप छान धार्मिकता वर आधाष्ठित असलेलं आणि स्वभाव ईश्वरभक्ती वगैरे दाखवतं. कर्केमध्ये तो हळुवारपणा येतो. परमेश्वराच्या आठवणीने व्याकुळ होणं सोपं नाही. आम्ही कधी कधी गुरुचरित्र वाचतो, अक्कलकोट स्वामींचं गुरुलामृत वाचतो आणि आम्हाला स्वामींची केव्हा तरी आठवण होते, हा भाग वेगळा. पण मेरे तो गिरधर गोपाल दुसरा नकोय, हे इतकं इन्व्हॉल्व होणं एखादी मेरा. कर्क पुनर्वसू ही मेरा आहे आणि मिथुन पुनर्वसू ही तिची बिगिनिंग आहे अध्यात्माची. असं त्याच्यामध्ये नक्षत्रात राशीप्रमाणे थोडा फरक पडेल, पण पुनर्वसू ग्रेट, हॅट्स ऑफ. 4 ताऱ्यांचं हे पुनर्वसू. आता पुढे आपण पुष्य. पुष्याला सुभगचित्त नक्षत्र म्हटलंय.
सुभग चित्त नक्षत्र म्हणजे 27 नक्षत्रात ग्रेट आणि श्रेष्ठ नक्षत्र पुष्य. गुरुपुष्यामृत कधी होतो? गुरुवारी पुष्य नक्षत्रात ज्यावेळी चंद्र असतो तो गुरुपुष्यामृत योग. मग तो गुरुपुष्यामृत कोणीतरी पिल्लू सोडलं, ह्याला चांगला सुवर्ण खरेदीला चांगला अमुक तमुक, गुरुपुष्यामृत योगावर सोनं घेऊन बाहेर पडला आणि मारलं सोनं त्याचं. अशा पण केसेस आहेत. म्हणून सोनाराला तो उत्तम. सोनाराला उत्तम, मग ज्याने चोरलं त्याला उत्तम, पुष्कराज वापरण्यापेक्षा विकणाऱ्याला उत्तम. याचं पुष्याचं वर्णन इतकं सुरेख केलंय. पुन्हा शांत चित्त म्हटल्या, कर्केमध्ये शांतता हा भाग आहेच. त्याच्यानंतर सत्वगुणी, सुभाग्य, पंडित, धर्मशील, श्रीमान, आत्मविश्वासू, कायदे पंडित, सत्वगुणी. पुष्य नक्षत्राचे वकील अतिशय व्यवस्थित केस आर्ग्यू करतात. पण कधी कधी आपल्याला असं वकील ह्या गोष्टीची आम्हाला अतिशय गरज आहे या व्यक्तीची, पण डॉक्टरांबद्दलचा एक आदर तो कधी कधी वकिलांबद्दल समाज मानसात का नसतो असं शोधत गेलं. तर आम्ही जेव्हा लोकांना विचारलं काय, त्यामुळे काय आमचे वकिलांनी त्या दिवशी मला बोलवलं, सकाळपासून दुपारपर्यंत बसून ठेवलं. म्हटले आज नाही, मी माझ्या ज्युनियरला पाठवून डेट मागून घेतो. का तर आज ते जे मॅजिस्ट्रेट आहेत त्यांचे आणि माझे संबंध चांगले नाही आहेत, म्हणून मी डेट मागून घेतो. हे ज्याने मला सांगितलं ते खरं असेल तर वकील आपल्या कर्तव्यात चुकतो. पण पुष्यामध्ये तो प्रकार मिळत नाही. पुष्य नक्षत्रात कायदे पंडित निर्माण होतात. म्हणजे तो वकील आर्ग्यू करेल का नाही वेगळं, पण अतिशय कायद्याचा अभ्यास. मग ते सुभगचित्त नक्षत्र म्हणजे काय, तर मुळात कर्क राशीत गुरु उच्चेचा, त्यात गुरुवारी पुष्यात चंद्र आला तर गुरुपुष्यामृत योग होतो. आणि पुष्य नक्षत्राचा बेस सगळा पवित्र शरणागत भाव असलेला असल्यामुळे कर्क राशीतलं पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रात अग्रभागी आहे. पुष्य नक्षत्राची जर पत्नी असेल, पती मी मुद्दाम म्हणत नाही एवढ्यासाठी की बाहेरच्या जगात इतका चांगुलपणा कधी कधी धोकादायक असतो, पण पुष्य नक्षत्राची पत्नी सासर माहेर जोडेल, अतिशय उत्तम प्रकारचं, आणि तिचं वर्तणूक असेल, सासरचे प्रत्येक माणूस तिच्यावर प्रेम करेल. तर पुनर्वसूचं मोठे पण वेगळ्या ह्याच्यात आहे, पुष्य वेगळ्याने आचल्याचे मी आता सांगणार ते आणि वेगळंच आहे. चेहऱ्यावरून मला अस्वस्थता दिसते तुझी. आपण नक्षत्रांची माहिती घेतोय. कर्क राशीपर्यंत आपली गाडी आली. कर्क राशीतला पुनर्वसू आणि सुभगचित्त असं पुष्य याच्याविषयी जाणून घेतलं. आता अश्लेषा आपली वाट बघते. अश्लेषा या नक्षत्राचं वर्णन कसं येईल? मला वाटतं याच्यात 5 तारे असतात, बरोबर ना? 4, 3, 5. आता हे पूर्ण हा मोठा ब्रॅकेट आपला चौकोन हा कर्केच्या अंमलाखाली जातो, म्हणजे चंद्राच्या. म्हणून पुनर्वसू पुष्य असल्याच्या ही सगळी इमोशनल नक्षत्र पाहिजेत. पण त्यात सुद्धा डावं जो असतच, तर हा जो आहे चौकोन 6:40 पासून ते 16:40 पर्यंत ही चौकट पुष्याची आहे, ती अगदी वेगळी आहे. त्या पुष्य नक्षत्र पवित्रता ठासून भरली आहे, धार्मिकता ठासून भरली आहे, हसनमुखपणा आहे, एक तऱ्हेचा संयम आहे, मुळातच कुचकेपणा स्वभावात नाही, अशी त्याची सगळी वर्णनं छान आहेत. गृहिणीला जेवढं लाभेल तेवढं ते पोलीस ऑफिसरला लाभणार नाही. हे मी का सांगतोय, पुष्य नक्षत्र वर्णन एखादी लग्नाची मुलगी भारावून जाईल, या इतकं सभ्य आहे ते नक्षत्र, मला आवडेल असा शांत नवरा. नंतर लक्षात येईल आवश्यक तेवढाही खंबीर तो नाही आहे, मला दोन्ही बाजू सांगायला आवडतील, एकांगीपणाने कधी जाऊ नये. मग तो पुष्य नक्षत्राचा नवरा देवपूजा करेल, तिला खूप छान ठेवेल, काय हवं नको बघेल, माहेरची आठवण बघू दे, सगळं मान्य आहे. पण मी ह्या तरुण मुलींचा खूप अभ्यास केला. अलीकडच्या असं नाही, पहिल्यापासून हे पत्रिका दाखवत आहेत लोक. कुठच्याही मुलीला टू बॅड टू बी टू गुड असं वाटत असतं. कुठेतरी त्याचा खंबीरपणा, बळकटपणा, थोडा राग असला तरी करारीपणा हा नसला तर मुलींची पंचायत होऊ शकते. आणि म्हणून मी अनेक वेळा असं उदाहरण देतो ना, तुला मी घरी जेवायला बोलवलं, काही नाही, बीट श्रीखंड नाही, श्रीखंड पहिली डाव टाकली मस्त, ते म्हणजे काय त्यांच्या घरात पद्धतच वेगळी दिसते, खाल्लं.
संपदा संपवायचं दुसरं आणतोच आहे. शेवटी तुम्ही तुमच्याकडे काही लोणचं मिणचं आहे का? तसं ह्या पुष्य नक्षत्र नवऱ्याला ती म्हणेल तुम्ही छान आहात, पण परवा तो सेल्समन इतका वाईट तऱ्हेने माझ्याशी वागला, तुम्हाला जराही त्याला बोलता आलं नाही. मग तुम्ही संत असाल तर लग्न करायला नको होतं. ही पण बाजू तुम्ही समजून घ्या, नाही तर घरोघरी ना लोक ऐकतात, कोण काय त्याचा अर्थ काढेल नेमणे, ती जबाबदारी माझी आहे. पण मी दोन्ही बाजू सांगितल्या. असं पुष्य नक्षत्र आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांना चांगलं आहे. गुरुत्वाच्या गादीवर बसलेल्या व्यक्ती श्रेष्ठ आहे पुष्य नक्षत्र. जे शिष्य आहेत आणि गुरूंच्याकडून साधना घेतली, अनुग्रह घेतलाय, त्यांना खूप ठीक आहे. तीर्थक्षेत्रातले पुजारी पुष्य नक्षत्राचे असावेत. आता त्या लक्षात येईल कोणत्या क्षेत्रात ते चांगले आणि कोणत्या क्षेत्रात ते नाही. हे पुष्य सुभगचित्त म्हणताना चित्ताला खूप प्रसन्नता, पावित्र सगळं देणारं आहे. पण काही क्षेत्रच असे आहेत की ज्यात हे नको आहे, तिथे तू जरा त्यांना एक्झाम कर. पुष्य नक्षत्रात गुरु अतिशय उत्तम फळं देतो. पुष्य नक्षत्राची शोभा गुरुमुळेच वाढते. कधीतरी तुला जर 12 वर्षाने असा योग येतो, तशी एखादी व्यक्ती भेटली कर्क राशीत 6°40 आपल्या 3°20 कलेपासून ते 13-20 पर्यंत कुठेतरी दिसलं तुला एखाद्या व्यक्तीचं 16-40 पर्यंत, तर पुष्य नक्षत्रात गुरु चंद्र, शुक्र नाही म्हणणार मी, शुक्र थोडा वेगळा आहे, पण चंद्र गुरु नेपच्यून ही प्रचंड मनुष्याला आध्यात्मिक एक शक्ती देतील. काय त्याच्यात वैशिष्ट्य असेल त्या व्यक्तीला भेटल्यावर कळेल. त्याच पुष्य नक्षत्रामध्ये जर हर्षल मंगळ आले तर कसं चालेल? तेवढ्या पवित्र नक्षत्रामध्ये हा गदारोळ म्हणजे तीर्थक्षेत्र मारामाऱ्या असं काहीतरी त्याचा अर्थ होईल. म्हणून ग्रहांचा स्वभाव बघ, नक्षत्राची शॅडो बघ, कलर बघ आणि ते दोन मिक्स कर. आता मी आश्लेषाकडे वळण्यापूर्वी तुला एक गोष्ट सांगतो. आश्लेषा नक्षत्राचं वर्णन ॲस्ट्रॉलॉजीत खूप वाईट केलं आहे. षटकर्मी, सर्वभक्षी, विषारी वस्तूंचा व्यापार करणं वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षामध्ये आश्लेषा नक्षत्रावर जन्म घेऊन गुरु बलवान असेल त्याचा 1% पण अनुभव येत नाही. हे सुद्धा मी अशासाठी सांगतोय, आश्लेषाचं स्थळ आलं की शांती केली आहे का, मुलगी अशी नाही ना तशी नाही ना. पण आश्लेषा नक्षत्राच्या मुलीचा गुरु जेव्हा बलवान असतो तेव्हा ती ॲज गुड ॲज पुष्य असते. मला आता आठवलं, तुम्ही आश्लेषा नक्षत्राची सुद्धा शांती करायला लागते. विशाखा आश्लेषा मूळ. बरोबर. तर अशा या आश्लेषा नक्षत्राला का अशा डेंजर झोन मध्ये टाकलंय ते आपण पाहूया. पण मी पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, पुष्य नक्षत्राची मुलगी सांगून आली तर जे मी बोललो ते वाक्यानुवाक्य टॅली होणार नाही. त्याच पुष्य नक्षत्रावर जन्म घेतल्या मुलीचं लग्न वृश्चिक असेल, लग्नी राहू असेल, तशी पाताळ्यंतरी धूर्त कारस्थानी स्वभावाची मुलगी मनाने धार्मिक आहे पण वृत्तीने कारस्थानी आहे. आता हे काय कसं सांगतो तुला. रावण कसा होता? धार्मिक, अतिशय धार्मिक. एवढं शंकरांवर प्रेम, केवढी रागदारी गायचा. त्याला माहितीये गुरुना संगीत आवडतं. मज प्रीती गायनी जाणूनी तान मान रागिणी. अशा ह्या रावणाने आपल्या आईसाठी जाऊन कैलास पर्वत हलवला. तू काय वाळूचं शिवलिंग करत बसले, साक्षात कैलास आणून देतो. तर असा रावण शंकरावर एवढं प्रेम करायचा, आईवर एवढं प्रेम करायचा, पण परस्त्री एक केवढं मोठं त्याच्या ठिकाणी दोष होता. दोषामाजी दोष विशेष, परांगणा स्पर्श दोष विशेष, जाळीला कोळं निशेष. रावणाचं तेच झालं की नाही. 1,00,000 नाती, 1,25,000 पोती, उस रावण घर में ना दिया ना बत्ती. हे त्याची ट्रॅजेडी झाली. केवळ धर्माला अनुकूल तो वागला नाही, पण बेसिकली 10,000 गायत्री करायचा श्राम. तो ब्राह्मण, त्याचे एक मोठा उत्सव साऊथमध्ये होतो. हे मी तुला एवढ्यासाठी सांगतोय, आहारी जाऊ नका. हे वाईट आणि हे चांगलं नक्षत्र. तर पुष्य नक्षत्रावर जन्म घेऊन एक पूर्वजन्मीचा पवित्र आत्मा जन्माला आलाय, पण सराउंडिंगमुळे स्वभाव बदललाय. धार्मिक माणसं सुद्धा कित्येक वेळेला आपल्याला बदफैली दिसतात. त्याच्या अगदी उलट आश्लेषा म्हटल्यावर हादरतात लोक. बापरे, कोणतरी जाणार सासू किंवा सासरा.
नॉट नेसेसरी पहिले दुसरे चरण सासू सासऱ्याशी संबंधित नाहीत, पण वर्णन फार आहे. विषारी नक्षत्र आहे, कोणाला तरी ते खातं अमुक तमुक. मला सांगायला जराही तुला संकोच वाटत नाही. मला ज्यावेळेला मी लग्नाचा मुलगा असताना पत्रिका सांगून येत होत्या, तर मी एकही मुलगी पाहिली नाही. पत्रिका 35 पाहिल्या आणि त्यातली आश्लेषा नक्षत्राची मुलगी मला फार आवडली. मग मला आवडली म्हणताना मी माझं पाहिलं ना की मी पुढे असा धर्म करणार आहे, माझं लाईफ वेगळं आहे, विषय वेगळे आहेत, त्याला साथ देईल का. मग आश्लेषा नक्षत्रावर जन्म घेऊन धनुराशीचा गुरु आणि प्रचंड वेगळे बलवान ग्रह, त्या आश्लेषाचा 1% पण स्वभावात नाही आहे. हे माझं उदाहरण मी का देतो, प्रेक्षक माझ्या घरचे आहेत. अरे तुम्हाला कळलं नाही का आश्लेषा मुलगी सांगून, पण आज एवढी वर्ष संसार झाल्यावर त्या आश्लेषाने नाही माझ्या आईला खाल्लं का माझ्या वडिलांना खाल्लं. अतिशय उत्तम तऱ्हेने ज्याला आध्यात्मिक संसार म्हणतात तो आम्ही केला. हे वर्णन सांगितल्यावर मग लोकांच्या भीती जातील. आश्लेषाच्या मुलींना फार वाईट वागवतात. विशाख नक्षत्राची मुलगी सांगून आली किंवा मूळ नक्षत्राची, नाही नाही ती पत्रिका पण घरी आणू नका. काय मूर्ख ज्योतिष असतील, पत्रिका पण घरात आणू नका, अनर्थ होईल. मी सांगतो कपाटात वगैरे ठेवू नका, शेळवून टाका, विसर्जन करून टाका. असं कसं बोलता तुम्ही. बाकीचे ग्रह नको बघायला, चांगल्याच्या आहारी जाऊ नका. वृषभ रोहिणी, अरे वा वा वा, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये आणखी लग्न पापग्रह असतील, लग्नावर शनीची दृष्टी असेल. अरे उपाध्ये तुम्ही रोहिणीचं एवढं चांगलं वर्णन केलं, ह्या मुलीला तर कोड आहे, असं पण येऊ शकतं. थोडक्यात रोहिणी नक्षत्रात सुंदर दागिना असेल किंवा पुष्य नक्षत्रात सुंदर दागिना असेल, पण त्याच्यावर कुयोग झाले तर कोड आलेल्या मुलीच्या अंगावर दागिना कसा दिसेल, त्वचा भाजलेल्या मुलीच्या अंगावर कसा दिसेल, तसं कधी कधी नक्षत्र फुकट जातात. म्हणून मी ज्यावेळेला हे आश्लेषा नक्षत्राच्या मुलीला होकार दिला, पूर्ण पत्रिका पाहिल्यावर मला कळलं माझ्या स्वभावाला, माझ्या व्यवसायाला हा मॅच बेस्ट आहे. मला अनेक अर्धवट ज्ञानी लोक म्हटले, अहो तुम्ही आश्लेषाच्या मुलीशी लग्न करणार. म्हणजे मी तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहे की एकांगी विचार करू नका, बाकीच्या ग्रहांचा पण विचार करा. म्हणून तुला पण मी हे उदाहरण सांगितलं. कारण हे लोक ना जे ऐकतात ते खूप आहारी जातात आणि ह्याचा फायदा राशी भविष्य सांगणारे ज्योतिषी घेतात. तुम्हाला अमुक अमुक त्रास होणार, मी आत्ताच सांगतो कालसर्पशांती करून टाका. चाललाच तो माणूस कालसर्प, तो कोण सांगणारा माणूस ब्रह्मदेव आहे का. हे मला मुद्दाम लोकांना आवर्जून सांगायचंय. नक्षत्र चांगली किंवा अशुभ वर्णनाची एक एकांगी बाजू आहे, त्याच्यावर अनेक संस्कार आहेत. एखादा कडवट दाणा असतो, पण तो ज्याला साजूक तुपाचे शिऱ्यात टाकलेला असतं ते खपून जातो. तो आपण मेष राशीपासून सुरुवात केली होती आणि असं पहिल्यांदा घडतंय की कर्क राशीमध्ये शेवटी आश्लेषा पूर्ण होते. असं नाही होत की पुढे सिंहाकडे त्याची वाटचाल आहे. फार लक्षात तुझं बरोबर आहे ना. परफेक्ट. त्या कारण आश्लेषाचे 4 चरण तिथे आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आता मला सांगा की पुनर्वसूमध्ये शनी आला, पुनर्वसूची शोभा गेली. पुष्यमध्ये शनी आला. पुष्यामधल्या सात्विकतेला, एक देवाची पूजा आनंदाने करणाऱ्या माणसाला जर वैराग्य किंवा विरक्ती आली तर पूजेकडे पण लक्ष नाही. इतका एकलकोंडा वगैरे बसणं, तो आशावादीपणा जाऊन निराशावादीपणा येईल. आणि आश्लेषामध्ये शनी आला तर, आश्लेषामध्ये शनी आला तर आश्लेषाचं जे वर्णन केलेलं आहे धूर्त कपटी वगैरे, त्याला उलट शनीच्या दृष्टीने कंट्रोल चेक होईल. म्हणजे आश्लेषाला जन्म घेऊन काही गुरु वगैरे बलवान नसतील आणि तो कपटी स्वभाव असेल तो शनीच्या दृष्टीमुळे, योगामुळे कंट्रोलमध्ये राहील. म्हणजे शनी हा कधी कधी खूप अनर्थ टाळतो. तरी विचारायला पापग्रह म्हणतात. आपण काढतोय, आपण सगळे गैरसमज दूर करतोय. शनी शत्रू नाही. कर्क राशीपर्यंत आपण आलो आणि आज तो विषय पूर्ण केला 3 नक्षत्रांचा. सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आभार मानते.